बांधवांनो, आज आपण एका अशा काजूच्या शेतीमध्ये आलेलो आहे की 10 एकर वरती संपूर्ण स्टँडअप केलेलं आहे. तब्बल 4 कोटीचा खर्च करून एक जुगाड शेतीमधून काजूची शेती करत करत मध्ये पण खूप छान असं ह्यांनी रिसॉर्ट बनवलेला आहे. एक शेतकऱ्यांना आपल्या एक परिपूर्ण नॉलेज मिळावं आणि आपण जे काही करतोय त्याचं एक थोडक्यात माहिती मिळावी या अनुषंगाने आपण सरांकडे आलेलं आहे. सर, आपल्या प्रेक्षकांना तुमचा संपूर्ण परिचय देण्यात यावा अगोदर. नमस्कार, मी मुरलीधर सुरेश पाटील आजरा ॲज अ पाटील रिसॉर्ट मध्ये मी मॅनेजर म्हणून काम पाहतो. अच्छा. आणि मागील 1 वर्षापासून इथं आपण टोटली एक 10 एकरचा प्लॅन आपण पुढे स्टँडअप करतो आणि रन करतो. 2000 साली साहेबांनी आमचे ओनर विजय कुमार पाटील साहेब हजरतले सिव्हिल इंजिनियर, 1990 चे पहिले सिव्हिल इंजिनियर. त्यांच्या व्हिडिओ घ्यायचा उद्देश असा आहे की बरेच लोकांकडे शेती आहे, पाणी आहे, परंतु एक मॅनेजमेंट. तुमचं 4 कोटीचा टर्नओव्हर म्हणजे हा खूप मोठा टर्नओव्हर आहे. आणि नेमकं इथं तुम्ही काय काय मॅनेजमेंट केले? काजू शेती कधी स्टँडअप केलं? काजू शेतीमधून खरंच आपल्याला बेनिफिट होतो का? पाणी नियोजन असेल, खत नियोजन असेल, एवढं मोठं रिसॉर्ट आहे, अजून तुमचे बरेचसे बाहेर मार्केटिंग वगैरे आहेत. थोडं आपल्याला तेच परीक्षण. ऍक्च्युली खरं म्हणजे साहेब, आम्ही 2000 साली ही साहेबांनी आमच्या जमीन घेतली. 2000 सालानंतर एक 5-6 वर्ष पूर्ण डोंगर स्थितीतली जमीन होती. अच्छा अच्छा. 2006 ला डेव्हलपिंगला चालू केली. 2007 ला प्लांटेशन झालं. आणि 2007 ला झाडं लागवड म्हणजे काजूची 1000 झाड लागवड त्यावेळी केली. अच्छा. 1000 झाड लागवड केल्यानंतर त्यांची रोप जोपासना, संगोपन, त्याच्यासाठी आम्ही बाहेरून पाणी विकत घेतलं. अच्छा. आमच्याकडे त्यावेळी पाण्याची स्वतःची सोय नव्हती. पाणी विकत घेतल्यानंतर बरेचसे आम्हाला अडचणी निर्माण व्हायला लागल्या. पाणी विकत गेला. आम्ही जवळजवळ 700 फुटाला एक आमचा शेतकरी दुसरा होता. त्यांच्या शेतातून आम्ही स्वतःची पाईपलाईन टाकून पाणी विकत घेणे, झाडाला पाणी घालणे, पाणी घालणे, ठिबकने पाणी घालणे, अशा पद्धती चालूच होत्या. त्याच्यानंतर बऱ्याचशा अडचणी यायला लागल्या. ग्रामीण भागातल्या, आम्ही खेडेगावातल्या असल्यामुळं आम्हाला जनावरांचा मानसिक त्रास डोंगर विभागात व्हायला लागला. आमच्याकडे हत्तीचं फार म्हणजे आकर्षण आहे. ते आमच्याकडे वर्षातून 1-2दा येतो. त्यावेळी आमच्या पाण्याच्या टाक्या वगैरे प्लास्टिकच्या होत्या. त्यावेळी हत्तीने आमचं बरेचसं नुकसान केलं. त्याच्यानंतर आम्ही ते डायरेक्टली म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट मध्येच बांधकाम करून घ्यायला सुरुवात केली. आता ही जी झाडं तुम्हाला दिसतात ही कमीत कमी 10 वर्ष पूर्वीची आहेत. ही 10 वर्ष पूर्वीची आहे. त्यांनी 5 वर्ष पूर्णपणे एखाद्या घरात आपण जसं मुलाचं संगोपन करतो त्या पद्धतीने या झाडांची संगोपना केलेली आहे. त्यामुळे हे आता तुम्हाला एवढं मोठं प्लॉटिंग आणि एवढं मोठं जे उत्पादन दिसून येत आहे. अच्छा अच्छा. सर, दरवर्षी काय प्रोडक्शन निघतं काजू शेतीमधून? काजू शेती आता टोटली आपल्याकडे 1000 काजू बाग आहे, 60 आंबा आहे, चिकू, फणस, मसाल्याची वेल वगैरे. संपूर्ण हे 10 एकर मध्ये, संपूर्ण ह्या 10 एकर मध्ये हे सगळं प्लांटेशन उभं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 8-9 लाखाचं उत्पन्न दरवर्षी आपल्याला मध्ये मिळत असतो. सर, हे 10 वर्षाची बाग आहे. 10 वर्ष अगोदरच लावले ना आपण? तर उत्पन्न याचं कितव्या वर्षी चालू झालं? उत्पन्न 5व्या वर्षापासून आपल्याला याचं द्यायला चालू झालं. 5व्या वर्षापासून उत्पन्न चालू. 5व्या वर्षी. बरं, ह्याला आता तसं म्हणलं तर हे थंड हवेच्या ठिकाणामध्ये काजू शेती येत असते. आता तसं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे कोकण पट्ट्यामध्ये जास्तीत जास्त काजू शेती होत असते. काजू शेती तुम्हाला कोकण पट्ट्यामध्ये बघायला मिळेल. आपल्याकडे वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7 आणि 9 असे 3 प्रकारे तुम्हाला बघायला मिळतील. 4, 7 आणि 9 असे 3 प्रकारे अलग अलग बी बियाणे असल्यामुळे उत्पादन क्षमता चांगली आहे. अच्छा अच्छा. हे व्हेरायटी कोणती आहे म्हणलं? वेंगुर्ला 4, 7 आणि 9 हे वेंगुरची व्हेरायटी आहे. वेंगुर्ला. बरं सर, ह्याचं छाटणी वगैरे काय असते का? छाटणी वगैरे असं काय नाही. जे हे झाड जेवढं तुमचं विस्तृत होईल तेवढी तुमची बाग फुलं जाते आणि तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त मिळत जातं. बरं, ह्याच्यासाठी पाणी, खत, फवारणी वगैरे काय जास्त नाही? बऱ्यापैकी. नॉर्मली असं तुम्ही वर्षातून 1-2 वेळा खत फवारणी केली जाते, एखादी फवारणी व्हायला लागते. बरं. त्याच्यानंतर पाणी काय तुम्हाला कमीत कमी 3-4 वर्ष पाणी द्यावंच लागतं. डेली 3-4 वर्ष पाणी द्यावंच लागतं. त्यातून एक वेळ तरी पाणी पुरवायलाच पाहिजे. आता तसं म्हणलं तर हे आता उंच टेकडीवरती संपूर्ण तुम्ही एम्पायर क्रिएट केलंय, तर पाणी वॉटर मॅनेजमेंटसाठी असं काही स्पेशल आहे? वॉटर मॅनेजमेंटसाठी ज्यावेळी साहेब आपल्याकडे पाणी नव्हतं त्यावेळी आपण विकत पाणी घेत होतो. पण आता स्वतःची बोरवेल आहे आमची. अच्छा अच्छा. स्वतःची बोरवेल आहे. बोरवेलला 2 ते 2.5 इंची पाणी आहे आपल्या. 2-2.5 इंची. आता टोटली स्वतःच्या बोरवेलनुसार आपण 50,000 लिटरचा टँक बनवलेला आहे. अच्छा. 50,000 लिटरच्या टँक मध्ये पाणी स्टोरेज केलं जातं. त्याच्यानंतर टोटली 10 एकरच्या रिसॉर्टला पाणी आपण पूर्णपणे सायकल पद्धतीने वन टायमिंग देत असतो. डेली. बरं सर, ह्याचं प्रोडक्शन नेमकं कुठं होत असतो?
फॅक्टरीमध्ये तुम्हीच हे आउटलेट करतायत का म्हणजे असं देतायत तुम्ही बाहेर काजू शेतीत? उत्पादन पूर्ण तयार झालं, बी पूर्ण तयार झाल्यानंतर ती पॅकिंग करून पूर्ण आउटलेटला बाहेर पाठवतो. पूर्ण आउटलेटला बाहेर पाठवतात. तरी पण एका वर्षाचं उत्पन्न काय निघतं आपल्याला? 8-9 लाखाचं जातं. 8-9 लाखाचं उत्पन्न जात असतं. आता बोलत बोलत आपण असं म्हणलं की शेतीसोबत एक जुगाड पण आहे, म्हणजे रेस्टॉरंट पण तुम्ही मध्ये क्रिएट केलंय. तर त्याचा एक शेतकऱ्यांना काय ऍडवाइस असेल तुमचं? ऍक्च्युली आपण कसं आता जमीन आहे आपली, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यात करायला पाहिजे. जमिनीसोबत नुसतं उत्पादन जमिनीचं शेतीचं घेण्यापेक्षा अजून एक जोड व्यवसाय म्हणून त्यावेळी साहेबांनी आमच्या छोटंसं आमचं किचन म्हणून एक अलाउड होतं. ज्यावेळी आमची जमीन बांधकाम केली त्यावेळी मातीचं किचन की एक फॅमिली टीम मेंबर साठी बनवलं होतं. त्याच्यानंतर थोडं थोडं डेव्हलप होत गेलं. 2 रूम बांधल्या, नंतर ते एक रिसॉर्ट मध्ये कन्वर्ट झालं. रिसॉर्ट कन्वर्ट झाल्यानंतर आता आमच्याकडे साहेब टोटली 12 रूम आहेत रिसॉर्टच्या, आणि लक्झरी रूम आहेत. लक्झरी रूम एकदम स्पेशल आणि लक्झरी रूम आहेत. आता ऍड्रेस नेमकं काय सर इथला? ऍड्रेस हळुली फाटा, तालुका आजरा, हळुली फाटा, वेळवट्टी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. पाटील रिसॉर्टच्या नावाने आपण इथं कार्यरत आहे. अच्छा सर, अजून एक मॅनेजिंग संपूर्ण तुम्हीच करतायत. तुम्ही किती वर्षापासून आहे तिथं? मागील 1 वर्ष आहे. आता तुम्हाला इथं जे काही अडचणी आलेल्या आहेत काजू शेतीमध्ये, बरीचशा अडचणी असतात का? असं काय अडचणी बऱ्यापैकी आहेत. अडचणी वेळेवर पाणी देणं गरजेचं आहे, त्याची तोडणी वेळेवर होणं गरजेचं आहे. उत्पादन मिळतं त्याच्यापेक्षा त्याचे कामकाज पाहणं हे फार महत्वाचं आहे. कारण आताच्या परिस्थितीला बाहेरची माणसं मिळत नाहीत किंवा कामगार मिळत नाहीत, बेगारी लोक मिळत नाहीत. तर उत्पादन गोळा करायला आता आमच्याकडे हे असं वेस्टेज पडून जायला लागलं. हे तुम्हाला दिसतंय बघा. बरोबर. तर हे गोळा करायसाठी आम्हाला कंटिन्यू आता सीझन 4 महिन्याचा काजूचा सीझन असतो. कमीत कमी डेली 10 लेडीज कामाला ठेवावे लागतात. म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? आता तुम्हाला फेब्रुवारीला चालू झालं की मेच्या एंडिंग पर्यंत हे सीझन 4 महिने डेली इथं लेबर काम करतात. अच्छा. त्यांच्यासाठी काय असं खर्च सर? खर्च त्यांचा मग काय दिवसाचं वेतन असेल ते आपल्याला वेतन दिवसाचं तुम्ही महिन्याला देऊन सोडतात का पर डे? हप्त्याला देऊन सोडतात. वेतन दिलं जातं. अच्छा. आता हे काजू बद्दल अजून सर सांगायचं काय स्पेशल? आता ही 3 वर्षाची झाड आहेत साहेब. ही 3 वर्षात आता तुम्हाला यावेळी उत्पन्न चालू होईल. तर ही समोरचे बघलं तर हा 3 वर्षाचं छोटंसं रोपट आहे, पण त्याचं उत्पादन किती चांगलं आलंय बघ. 3 वर्षाचंच आहे. 3 वर्षाचं, पण त्याचं उत्पादन किती चांगलं आहे. तरी पण एका झाडाला सर किती माल निघत असतो? मोठ्या झाडापासून तर छोट्या झाडापासून एखाद्या क्विंटलभर असं निघतोच. आता हे बरेचसे तुमचे 10 वर्षाचे झाड आहेत. मध्ये चालूयात आपण, तर मोठे पण झाड आहेत मध्ये, आपण बघूयात. तर एका झाडापासून कमीत कमी 1 क्विंटल उत्पन्न निघत असतो. तरी पण किलोचा रेट काय मिळतो आपल्याला? किलोचा आता सुक्या बियाचा किलोचा रेट आपल्याला साहेब घ्यायचं झालं तर 120 ते 130 रुपये किलोला जातो. बरं, आपल्याला थोडं ह्याच्या प्रोसेसिंग बद्दल सांगतायत. आता समजा हे फळ पकलेलंच आहे ना हे, बरोबर. तर समजा आपण ह्याला तोडलं तर ह्याची प्रोसेसिंग कशी असते? पूर्ण आउटलेटला फळ पाठवायचं झालं तर हे पकलेलं फळ पूर्ण असं खाली पडलं जातं. ज्यावेळी खाली पडतं जमिनीवर त्याच वेळी साहेब ते आम्ही वेचतो. झाडाचं असं आपण काढत नाही. आम्हाला बरेचसे आता आम्ही पाहिलं इथं की संपूर्ण एक 50% फळ तर झाडावरतीच लालसर वगैरे दिसतंय, पिकून खाली पडतं. पिकून ज्यावेळेस खाली पडणार आहे तेच विचून नंतर प्रोसेसिंगला पाठवायचं. ते फळ गोळा केलं जातं. गोळा केल्यानंतर त्याची मोडणी केली जाते. मोडणी केल्यानंतर परत त्या बिया धुतल्या जातात. परत त्या बिया धुतल्यानंतर एक उन्हामध्ये सुकवल्या जातात. सुकवल्यानंतर मग परत ते स्टोरेज केले जातात. स्टोरेज केल्यानंतर ते आउटलेटला पाठवलं जातं. शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा जर नवीन असाल तर अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करत चला. आउटलेटला पाठवल्यानंतर एक किती दिवसामध्ये प्रोसेसिंग तयार होते? आउटलेटला पाठवल्यानंतर 8-15 दिवसामध्ये पूर्ण तुमचा काजू बाहेर पडेल. त्याच्यासाठी काय असं आता बरेच शेतकऱ्याचं आता आमच्या भागामध्ये काही भागामध्ये माहिती नसतो की डायरेक्ट काजू घेणे आणि त्याचे मेंजीवरली साल जी असते ते मोकळी करणे असं वाटतं लोकांना. नाही, याची खूप मोठी प्रोसेस आहे. काजू आउटलेटला गेल्यानंतर त्याचं कटिंग होतं. त्याचं कटिंग झाल्यानंतर ते बॉइलिंग होतं. बॉइलिंग झाल्यानंतर ते फिडिंग होतं. अच्छा. फिडिंग झाल्यानंतर मग तो पूर्ण काजू तयार होतो. म्हणजे जो अच्छी किस्म का माल जो है वो खोदने के बाद ही मिलेगा. बाद ही मिळता है. अच्छा. तरी पण खर्च काय जातो सर? आउटलेटचा खर्च हा आपल्याकडे नाही अवेलेबल, कारण आउटलेट आपण दुसरीकडे बनवतो. कारण आता एवढा पूर्ण टोटली सांभाळणं हे आपल्याच्या म्हणजे शक्य नाही. आउटलेट आपण बनवलेलं नाहीये. अच्छा. आउटलेट हे बाहेरच जातात. तरी पण इस्टिमेट खर्च जे आहे संपूर्ण, आता तुमचं 15 लाखाचं उत्पन्न आपलं वर्षाला जात असतो काजू शेतीचं, तरी पण त्याच्यामधून खर्च किती येतो आपल्याला?
त्याच्यातून खर्च आपल्याला साहेब आता ज्यावेळी आपण प्लांटेशन केले ते सोडलं किंवा रेग्युलर लेबर कामगार किंवा पाणी वगैरे वेस्टेज पकडलं तर 10 ते 15 लाखाच्या उत्पादनाला तुम्हाला 3-4 लाख रुपये खर्च आरामात जात असतं. आता तुम्ही इथं वे टू सनराईज आणि सनसेट पॉइंट तर बांधवांनी तुम्ही पाहू शकता. इथं थोडं जर आपण पुढे गेलं की आपल्याला सनसेट पॉइंट पण इथून पाहायला मिळतं. त्याच्याबद्दल काय सर सांगायसारखं? सनसेट पॉइंट म्हणजे सर सांगायचं तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळी आपण हे रिसॉर्ट बनवलं त्याच्यानंतर हे तुम्हाला तर पाथवे वगैरे दिसतात. रिसॉर्टची माहिती सांगायची म्हणजे एकही झाड कटिंग झालेलं नाही हे पाथवे बनवताना. अच्छा अच्छा. रिसॉर्ट बनवते वेळी दोन्ही बाजूचं एकही झाड कटिंग न करता जसे आपल्याला जागा मिळेल तिथूनच आपण हा पाथवे बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे म्हटलं मगाशी तुम्हाला की 50,000 लिटरचं आपण पाण्याचं स्टोरेज केलंय. त्या स्टोरेजवरच आपण पूर्ण पाण्याची टाकी आपण कॉन्क्रीटमध्ये घेतलेली आहे. त्याच्यावर एक आपल्याला व्ह्यू अचानक आपल्याला बघायला मिळालं की सनसेट पॉइंट आपल्याला तिथून छान दिसतो. त्यामुळे आपण तो सनसेट पॉइंट आणि सनराईज पॉइंट तिथं टायमिंग काय सर सनसेट पॉइंट? सनसेट पॉइंट तुम्हाला आमच्याकडे जर पाटील रिसॉर्टला आल्यानंतर बघायचं असेल तर सनसेट पॉइंटचं टायमिंग तुम्हाला 5:30 ते 6:30 पर्यंत. 5:30 ते 6:30चं टायमिंग एवढं सायंकाळी. सनसेटला सायंकाळीच तुम्हाला यावं लागेल आपल्याकडे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकताय हे टाकीच ना समोरची? हो, ही पाण्याची टाकी. तर इथं या जागी आपण स्टँड होऊन सनसेट पॉइंट पाहू शकता. इथं तर आपण थोडं वरी जाऊयात. तर आपण सनसेट पॉइंटला आलेला आहे. इथून आपल्याला संपूर्ण सरांचं 10 एकर शेती आपल्याला पाहायला मिळते रिसॉर्ट. तर पाहू शकतायत तुम्ही. तर इथून नेमकं कोणत्या डायरेक्शनला सनसेट पॉइंट? डायरेक्शन टोटली इकडे म्हणजे पश्चिमेला पूर्ण 5:30-6 वाजता पूर्ण असं सनसेट उतरलेलं असतं. दिसायला अतिशय असं म्हणजे सूर्याचा गोळा जसा लाल एकदम आपण चित्रपटात किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये जसा बघतो तसा नॅचरल फीलला तुम्हाला इथं आल्यानंतर ते 5:30-6च्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळतं. अच्छा अच्छा. लास्ट 6:30 तुम्हाला सनसेट एवढा छान आणि ऍक्टिव्ह आहे आपल्या इथं. त्याच्यासाठी लोकांची आपल्याकडे वेटिंग आणि गर्दी लागते. अच्छा अच्छा. सनसेटचा आता हे संपूर्ण तुम्ही रेस्टॉरंट रिसॉर्ट क्रिएट केले. किती हॉल आहे सर? किती रूम आहेत? टोटली आपल्याकडे साहेब 12 रूम आहेत. 12 रूम मध्ये एक्स्ट्रा बेड कव्हर करून आपण 60 लोकांना अवेलेबल करून देऊ शकतो. एक डॉर्मेटरी प्लॅन आहे, 20 लोकांचा डॉर्मेटरी प्लॅन आहे. त्याच्यासोबतच 10 टेंट आहेत आपल्याकडे. कॅम्पिंग टेंट 10 आहेत, त्याच्यामध्ये 20 लोक असे टोटली 80 ते 100 लोकांचं ऑक्युमोडेशन आपण वन टाइमला करू शकतो. संपूर्ण 4 कोटीचा जे खर्च जे आहे हे संपूर्ण एम्पायर डेव्हलप करण्यासाठी गेलेलं आहे तुमचं. तरी पण आता बरेच शेतकरी तुम्हाला व्हिजिट देत असतील काजू शेतीबद्दल. तर एक त्यांना काय तुमचा सल्ला असेल काजू शेतीबद्दल तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये? काजू शेतीबद्दल सल्ला सांगायचं म्हटलं तर साहेब डोंगर भागामध्ये शेती जमीन आणि म्हणजे नापीक आणि ओसाड पडण्यापेक्षा तुम्ही काजू शेती जरी उत्पादन घेतलं एक 2-3 वर्ष 4 वर्ष तुम्हाला पहिल्यांदा थोडासा त्रास जाणवेल, पण त्याच्यानंतर जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये बेनिफिट आणि एक समाधानकारक उत्पन्न तुम्हाला मिळेल. अच्छा अच्छा. बरं, हे झाडासाठी स्टार्टिंगच्या वेळेस काही खत वगैरे देतात का? हो हो हो. स्टार्टिंगला ज्यावेळी झाड आपण रोप लागवड केली त्यावेळेस त्याची खत लागवड असेल, औषध फवारणी असेल किंवा त्याची काय असेल ती जोपासना प्रत्येक वेळी त्याची जोपा केलेली आहे. हे सनसेटच्या जागी तुम्ही वॉटर मॅनेजमेंट पण केले या ठिकाणी. ते बॅलर आपल्याला समोर पाहायला मिळतात. इथून आपल्या टोटली वरच्या एक 12 रूम साठी पाणी प्लांटेशन केलेलं आहे, तिथून तुम्हाला पाणी पुरवलं जातं. हा हा. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो, अशीच आपण नवीन नवीन शेतकऱ्याची माहिती घेऊयात. तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. धन्यवाद सर. ओके.